मित्रांनो, सफ्रेम जय भीम. पाहूया यातील पुढचा भाग. आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाची, उत्थानाची, समृद्धीची जेव्हा मनुष्य चिंता करू लागतो तेव्हा त्याला स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करण्याचे कारण आणि संधी प्राप्त होते. राष्ट्राच्या प्रगतीची जबाबदारी अंगाखांद्यावर घेऊन त्याची निरंतर चिंता वाहून जागृत राहणे ही स्वकर्तृत्वाला चेतना देणारी अत्यंत श्रेष्ठ अशी प्रेरणा आहे. आणि या श्रेष्ठ प्रेरणेतूनच बर्नार्ड शॉ, क्युरी, पाश्चर, न्यूटन, गालस्वर्दी, किंग मार्टिन लुथर, लेनिन, स्टॅलिन, माओ त्से-तुंग, रसेल, मार्क्स, हिडेनबर्ग, रोमेल, झुकाव यासारखे जगप्रसिद्ध विद्वान, तसेच अमेरिकेतील वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन, रूझवेल्ट, एडिसन, क्रॉम्प्टन, ग्रॅहम बेल, लेक, मायकेन्सन, राईट बंधू, विल ड्युरॅट, जॉन ड्यूई, पर्ल वर्क, एफ्टन सिंक्लेअर, हेलन केलर, जेन ॲडम्स, हेनरी फोर्ड, लिंडन्सबर्ग यासारखे धुरंधर राजकारणी, शास्त्र संशोधक, तत्ववेत्ते, साहित्य सम्राट होऊन गेले. या जागतिक विद्वानांमध्ये भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही नाव प्रामुख्याने घेतले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर विजय मिळवून इंग्लंड, अमेरिकेसारख्या मातब्बर शैक्षणिक संस्थांमध्ये अखंड शिक्षण घेऊन उच्च कोटीच्या पदव्या संपादन करणारे ते पहिले भारतीय होते. आणि आपल्या प्रकांड बुद्धिवैभवाने भारतासारख्या विशाल पण विषमतामूलक देशाची घटना लिहिणारे आणि सर्वच जाती धर्मातील लोकांना न्यायाच्या एकाच चौकटीत नेऊन बसवणारे ते पहिले भारतीय होते. राष्ट्राबद्दलचे उत्तुंग देशप्रेम आणि प्रगाढ निष्ठा त्यांच्या देहातील कणाकणात होती, रक्तातील थेंबाथेंबात होती. ते पहिले भारतीय होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती त्यांनी 22 ऑक्टोबर 1920 रोजी आपल्या मूकनायक या वृत्तपत्रात लिहिलेल्या हिंदी राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा या अत्यंत मार्मिक अशा अग्रलेखातून होते. ते या अग्रलेखात म्हणतात, भारतीय समाजाच्या उत्कर्षाकरिता ठरलेल्या धोरणाप्रमाणे हिंदुस्थानातील लोकांच्या उन्नतीकरिता अंमलात आणलेली पहिली सुधारणा म्हणजे येथील लोकांस इंग्रजी भाषेच्या द्वारे विद्यादान देणे ही होय. या वाघिणीच्या दुग्धामृताचे प्राशन केल्यानंतर येथील लोकात नवा उत्साह, नवीन तेज, नवीन स्फूर्ती उत्पन्न झाली. इंग्रजी विद्येच्या अध्ययनाने व पाश्चिमात्य देशांच्या व तेथील संस्थांच्या इतिहासाच्या परिशीलनाने हिंदुस्थानातील तरुणास राजा व प्रजा यांचे हक्क समजू लागले. अनियंत्रित राजसत्तेचे लोटे त्यांच्या नजरेस आले. स्वतंत्रतेच्या कल्पना स्पष्टपणे कळू लागल्या. स्वातंत्र्याकरिता ब्रिटिश जनतेचे केलेला व चालविलेला झगडा त्यांच्या निदर्शनास आला. व्यक्ती स्वातंत्र्याचे हृदयगत उमजू लागले. देशाच्या उद्योगतीचे चित्र हृदयपटलावर प्रतिबिंबित झाले. कर्तव्याची अंतःस्फूर्ती उत्पन्न झाली. उन्नतीची महत्वाकांक्षा उद्भवू लागली. स्वाभिमानाचे नवीन वारे त्यांच्यामध्ये संचार करू लागले. 150 वर्षाच्या ज्या इंग्रजी शिक्षणाच्या योगाने त्यांच्यात स्वातंत्र्याची भावना उत्पन्न होऊन स्वाभिमानाची ज्योत प्रकाशित होते, त्याच शिक्षणाने जी आपल्याच मातृभूमीची अर्भके व आपल्याच धर्माची भावंडे त्यांच्यावरील सामाजिक व धार्मिक गुलामगिरीची कल्पना येऊ देऊ नये का? होत असेल, पण ती दूर करण्यास स्वजातीच्या वर्चस्वाची हाव हीच त्याच्या आड येत असली पाहिजे. निवळ 100-150 वर्षाच्या पारतंत्र्याला कंटाळलेल्या आमच्या धर्मबंधूंना, देशबांधवांना, हजारो वर्षापासून ज्यांना खाली दटपून त्यांच्या मानेवर थैथै नाचत असताना त्यांच्या केविलवाण्या हंबरड्यापासून स्वतःच्या पाषाण हृदयास काहीच पाजर फुटू नये का? केवळ सामाजिक व धार्मिक दटपणामुळेच या हतभागी समाजाचे शौर्य, धैर्य तुमच्या कामी येत नाही ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आपल्या समाज बांधवांना प्रेरित करताना म्हणतात, तरुण बहिष्कृत भारतात तू केव्हा जागा होणार? या धार्मिक व सामाजिक बंधनाच्या येमे येताना किती दिवस सहन करणार? तू मनुष्यच आहेस ना? तुझ्या अंगी शौर्य आहे ना? तुझ्याच पूर्वजांनी अर्काट कोरेगावच्या जयस्तंभाखाली आपल्या स्वामी सेवेसाठी आपले शीर कमले अर्पण केली. ते तुझ्याच मातेने तुझ्याच दुधाची हेळसांड करून आपल्या आंग्ल बंधूस दूध देऊन वाढवले. तेच दूध तूही प्राशन केले आहेस. ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणाकरिता इजिप्त, पॅलेस्टाईन, मेसोपोटेमिया वगैरे रणभूमीवर तुझ्याच रक्ताचा सडा झालेला आहे. तेव्हा तुझ्या या स्वार्थ त्यागाबद्दल आपल्या दयाळू ब्रिटिश प्रभूने तुला काय बक्षीस दिले आहे व ते तुझ्या हातात किती अंशाने पडले याकडे दृष्टी फेक आणि पहा. तुझ्या श्रमाचा मुशाहिरा कोणी पटकावला याची कागाळी सरकारच्या कानावर घाल आणि
आपला योग्य हक्क बजावून घे, नाहीतर तू असाच कायमचा दडपला जाणार. हे नाशिक पंढरपूरच्या सभेच्या कारवाईकडे नीट निहाळून पहा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. आपल्या नैसर्गिक आणि वाजवी हक्कासाठी झगडण्यास कुणाला भिवू नको, अगर दबू नको. जसे मनुष्याच्या नैसर्गिक वाढीमध्ये ज्याप्रमाणे रोग, आपत्ती, साथ यांच्या अडचणी सोसाव्या लागतात, तसेच आपल्या व समाजाच्या उन्नतीच्या मार्गात दुःख हे भोगावे लागते. पण त्याला घाबरून जाऊन हतधैर्य होण्यास, अगर हिंमत खचू देण्यात खरा पुरुषार्थच नाही. तर धन्यवाद मित्रांनो, इथेच थांबूया.